मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा कुकिंग विथ मधू या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज खरं तर कुठलीही पनीर रेसिपी बनवताना अगदी तेच मसाले वापरले जातात, फक्त थोडीफार स्टेप बदलते आणि त्याप्रमाणे त्याची चव बदलते। तर आज आपण जो पनीर मसाला बनवतोय त्यासाठी अगदी घरामध्ये उपलब्ध असणारे मसालेच वापरणार आहोत आणि अगदी धाब्यावर मिळतो तसा पनीर मसाला तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण हे अशा बारीक क्यूब्स मध्ये कापून घेणार आहोत आणि तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे सगळे पनीरचे क्यूब्स गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊयात। चला तर मग तोपर्यंत पनीरचे फायदे समजून घेऊयात। पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या पुनर्बांधीसाठी उपयुक्त आहे। पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात। पनीरमध्ये कमी कॅलरी असूनही प्रोटीनचे जास्त प्रमाण असते, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते। लो फॅट पनीर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते। पनीरमध्ये असलेले मॅग्नेशियम पचन सुधारण्यास मदत करते। अशा प्रकारे पनीर खाल्ल्याने शरीराला हे फायदे मिळू शकतात। पण तेल घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि याच्यामध्ये ह्या प्रकारचे खडे मसाले घालणार आहोत, ज्याच्यामध्ये मोठी वेलची, लवंग, जावित्री, दालचिनी, काळी मिरी आणि धने आहेत। तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही येथे घेऊ शकता। आता याच्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालूयात। या कांद्याला अगदी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात। तर अगदी अशा प्रकारे कांदा भाजल्यावरती याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत, तेही 1 चमचे। आणि आता याला देखील चांगल्या पद्धतीने भाजून घेऊयात। तर आता आपण याच्यात घालणार आहोत 1 टोमॅटोची बारीक केलेली पेस्ट। आणि आता या सर्व मसाल्याला 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून याचा कच्चापणा दूर होईल। तर अशा प्रकारे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। आता याच्यात आपण काही मसाले घालूयात, जेणेकरून याला धाब्यासारखी। तर याच्यात सर्वप्रथम घालूयात 2 टेबलस्पून गरम मसाला, सोबतच लाल मिर्च पावडर, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला हॉटेल्ससारखी लाल तरी येईल। 2 टेबलस्पून तिखट मसाला आणि 2 टेबलस्पून पनीर मसाला। आता हे सगळे मसाले लो फ्लेमवरती एकत्रित करून घेऊयात। आता याच्यात आपण घालूयात 1/2 टेबलस्पून हिंग, सगळा मसाला भाजून झाल्यावरती आता आपण याच्यात घालणार आहोत शॅलो फ्राय केलेले पनीरचे क्यूब्स। आणि मसाला आणि हे पनीर सगळं एकत्र करून घ्यायचं। आता कसुरी मेथी घालूयात। याला ग्रेव्ही सारखा टेक्स्चर येण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात। आता याच्यात चवीनुसार मीठ घालूयात। 4 ते 5 मिनिट याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक उकळी येऊन देऊयात।
4 ते 5 मिनिट नंतर ही अशी उकळी येईल, त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर गार्निश करूयात आणि सर्व करूयात। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।